नाशिकमधील भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी तक्रार देण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली होती। धक्कादायक म्हणजे ही हेल्पलाईन सुरू करताच त्यावर तक्रारींचा ओघ सुरू झाला। आणखी 11 महिलांनी खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप केले। ऊर्जा, पूजा आणि शरीरशांतीच्या बहाण्यानं शोषण केल्याचा आरोप या महिलांनी केला। या सर्व तक्रारींची शहानिशा करून एसआयटी पुढील कारवाई करणार आहे। अशोक खरात विरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी महिला अत्याचाराचे 8 तर फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल आहेत। यातले 10 गुन्हे नाशिकमध्ये तर प्रत्येकी एक गुन्हा शिर्डी आणि राहातामध्ये दाखल आहे। त्यातील एका गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात सुनावणी पार पडली। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर आता एसआयटी खरातचा ताबा घेणार आहे। 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाच्या एमसीआर त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला पोलीस कस्टडी, आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। अशोक खरात प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला। इतकंच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्रात लोक भोंदूबाबाच्या नादी लागतात हे धक्कादायक असल्याचं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत। तुम्ही विनंती करीन, तुम्ही या भोंदूबाबांकडे जाणं बंद करा। काय आहे म्हणजे काय चाललंय, आपला समाज कुठे चाललाय? म्हणजे आपण महाराष्ट्र हा समाज सुधारक किती लिस्ट आहे हो आपल्या, संतांपासून हुशार माणसांपासून सायंटिस्ट पासून साहित्यिकांपर्यंत। काय म्हणजे लोक वेडे झालेत का काय कळत नाही मला। भोंदू अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणानंतर नाशिकमध्ये आणखी एक महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण हे समोर आलं। नाशिकच्या एका नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणात महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे तब्बल 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणात 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटीकडून तपास पथक स्थापन करण्यात आलंय। दरम्यान अटकेतील 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एका शाळेतील 9 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकानंच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला। 58 वर्षीय शिक्षकानं शाळेतल्याच विद्यार्थिनीवर अत्याचार केला। ही बाब गावातील नागरिकांना कळताच या शिक्षकाला चांगला चोप दिला। पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं। महत्त्वाचं म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी निवृत्त होणार होता। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या हॉटेल खरेदी प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली। त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला। सिद्धांत शिरसाट यांच्या धनदा कॉर्पोरेशनची जागा आणि हॉटेल विट्स लिलावात खरेदी केल्याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती। त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला। मे 2025 मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेत दबावामुळे अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। त्यानंतर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखालील 8 सदस्यीय समितीनं तांत्रिक बाबी आणि पारदर्शकतेची तपासणी केली होती। हा अहवाल आता महसूल विभागाला सुपूर्द करण्यात आला। सरकार काय निर्णय घेतं याची आता उत्सुकता आहे। हॉटेल खरेदी प्रकरणाची चौकशीची मागणी मीच केली होती। चौकशीवेळी आम्हाला बोलावलं असतं तर बरं झालं असतं। विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी दिली। तर सरकारी अधिकारी पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये कसा रिपोर्ट देणार असा सवालही दानवेंनी उपस्थित केला आहे। आणि यानंतर युद्धासंदर्भातल्या बातम्यांचा घेऊया धावता आढावा। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात मोठी अपडेट समोर आली। अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली। इराणवरील सर्व हल्ले पुढील 2 आठवडे थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलं। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आला। 10 एप्रिलपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावर चर्चा होणार आहे। आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिली होती, नाहीतर संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असं ट्रम्प म्हणाले होते। मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली। अमेरिका आणि इराणमध्ये 10 तारखेला इस्लामाबादेत चर्चा होणार आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स चर्चेत सहभाग घेण्याची शक्यता आहे। शस्त्रसंधी म्हणजे युद्ध संपलं असं नव्हे असा इराणचा पवित्रा आहे। पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली। इराणनं दिलेल्या 10 मुद्द्यांच्या प्रस्तावावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे।
युद्धविराम ज्याला हॉर्मुझ 2 आठवड्यासाठी खुली झाली असली तरीही आता सामुद्रधुनी ओलांडणं आधीसारखं नसेल. 2 आठवड्यांसाठी इराणी सैन्याच्या समन्वयानं आणि तांत्रिक मर्यादा ध्यानात घेऊनच हॉर्मुझ ओलांडावी लागेल असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास आराक्ची यांनी स्पष्ट केलं आहे. हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर इराण कर लावणार असल्याची माहिती आहे. एका जहाजावर $20 लाख म्हणजे 18.50 कोटी रुपये कर लावण्यात येणार आहे. इराणच्या 2 अधिकाऱ्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला ही माहिती दिली. शस्त्रसंधीच्या अटींमध्ये हॉर्मुझमधील कराच्या अटीचाही समावेश आहे. कराची रक्कम इराण आणि ओमान वाटून घेणार असल्याची माहिती आहे. शस्त्रसंधीनंतर हॉर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचं चित्र समोर येत आहे. सागरी निरीक्षण संस्था मरीन टॅरिफनुसार 2 जहाजांनी यशस्वीरित्या सामुद्रधुनी पार केली. ग्रीक मालकीचं एनजे अर्थ आणि लायबेरिया ध्वज असलेलं डेटोना बीच ही जहाजं या मार्गावरून गेल्याची माहिती मिळाली आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लानं शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली. इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय मानला जातो. मात्र एकीकडे इस्रायलचे हल्ले अद्याप सुरूच असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे लेबनॉनच्या अधिकृतपणे युद्धविरामाच्या अटींमध्ये समावेश नाही. अशा परिस्थितीत हिजबुल्लाची ही भूमिका मध्यपूर्वेतील घडामोडींना नवं वळण देणारी ठरू शकते. अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत करण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात निवेदन जारी केलं. या निर्णयामुळे आखातात शांतता प्रस्थापित होण्याची आशा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली. तसंच हॉर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पुन्हा सुरळीत होईल असा विश्वासही भारतानं व्यक्त केला. चर्चा आणि कूटनीतीतूनच समस्यांवर तोडगा निघू शकतो असा पुनरुच्चार करत युद्धामुळे आधीच मोठं नुकसान झाल्याचं भारतानं नमूद केलं. तसंच या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन संकटही निर्माण झाल्याची चिंता देखील व्यक्त करण्यात आली. अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीचं सौदी अरेबियानं स्वागत केलं. या करारामुळे प्रादेशिक तणाव कमी होण्याची आशा सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केली. तसंच या शस्त्रसंधीमुळे शांतता निर्माण होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीनंतर इराणमध्ये जल्लोष करण्यात आला. तेहरानमधील रस्त्यांवर इराणी महिलांनी हातात AK-47 घेऊन जल्लोष केला. यावेळी इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इराणी दूतावासाची एक पोस्ट चर्चेत आली. या पोस्टमध्ये पर्शियाचा राजा डरायस याच्या घोड्यासमोर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झुकल्याचं चित्र शेअर करण्यात आलं. या माध्यमातून इराणी संस्कृतीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही बोललं जात आहे. अमेरिका इस्रायल हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतातील इराणच्या दूतावासाची आणखी एक भावनिक पोस्ट ही समोर आली. या पोस्टमध्ये मिनापच्या शाळेतील मृत्युमुखी पडलेल्या मुली स्वर्गात विजय साजरा करत असल्याचा उल्लेख करण्यात आला. या संदेशातून हल्ल्यांमुळे झालेल्या मानवी नुकसानावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण झाली. युद्धाच्या मागील 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली गेलं. कच्चं तेल आता $96 प्रति बॅरलच्या घरात गेलं. युद्ध सुरू झालं त्यावेळी $70च्या घरात कच्च्या तेलाचे दर होते. अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली. युद्धस्थिती पूर्णपणे निवळल्याशिवाय सोन्याच्या किमती या कमी होण्याची शक्यता कमीच आहे. सध्या सोनं मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून आयात केलं जात आहे. मात्र विविध निर्बंधांमुळे या आयातीवर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम किमतीवर होतोय. हा फक्त 15 दिवसाचा आहे. काही पूर्ण काही सीज फायर करण्यात आलेलं नाही. आणि किती केलं तरी हे सोनं हे बाहेरनं आयात होतं. आणि याला आत्ता तर सध्या सगळ्या कंट्रीज सोनं खरेदी करायला लागलेलं आहे. जो साठा आहे तो मुबलक प्रमाणात उपलब्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव स्थिर राहणे अत्यंत अशक्य आहे. आता काल युद्ध जरी थांबलं तरी आज 3000ने वाढलं आहे. परंतु जर कायमस्वरूपी जर युद्ध थांबलं तर 100% सोन्याचे भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि होती. इराण आणि अमेरिकेमध्ये सशर्त शस्त्रसंधी घोषित झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.
जीएसटी शिवाय सोन्याचे दर 1,52,000 पोहोचले तर चांदीच्या दरात 10,000 वाढ झाली असून चांदी प्रति किलो 2,47,000 पोहोचली. पुढील दिवसात सोन्या चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज हा व्यावसायिकांनी व्यक्त केला. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. युद्ध अजून चालेल आणि अजून भाव डाऊन येईल, तर मी भाव कमी होईल असा वेट करत होती. पण आता आज भाव वाढलाय, मग असं वाटतं अजून जास्ती भाव वाढून जाईल. तर माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणून मला घ्यायचं होतं, तर आजच घेऊन घेतलेलं बरं होईल असं वाटतंय मला. कारण भाव जास्ती वाढले तर अजून मग जास्ती महाग जाईल. त्याच्यापेक्षा आज घेऊन घेतलेलं बरं आहे म्हणून मग मी आज घ्यायला येऊन गेली आहे. ॲक्च्युअल मी सकाळी न्यूज पाहिली की आज युद्धविराम झालेला आहे म्हणून आमच्या मुलाचं लग्न आहे पुढे. त्या हिशोबाने आम्ही दागिने घ्यायला आलो होतो बंगाई गोल्डमध्ये. त्या हिशोबाने आम्ही रेट पाहिला. कालचा रेट तर कमी होता, पण आज रेट लगेच 3-4 हजारांनी वाढले. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की अजून भविष्यात आता 10 दिवस 15 दिवस युद्धविराम झालेला आहे, तर 15 दिवस तरी अजून रेट वाढत जाणार आणि त्याच्यानंतर परत तेजी येणार. त्या हिशोबाने आम्ही असा विचार केला की आज घेतलेलं बरं राहील. त्यामुळे आपल्याला थोडं जास्त ग्राम सोनं भेटेल, आजच्या रेटमध्ये मिळेल. तेच 8-10 दिवसांनी घेतलं तर जास्त रेटमध्ये रेट मिळेल आणि सोनं कमी मिळेल. त्या हिशोबाने आज आम्ही खरेदी करायला आलो आहे. आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्राच्या निर्यातीत घट झाली. आखाती देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला बसला. आर्थिक वर्षात एका महिन्यात 1,00,000 कोटींची निर्यात घटल्याचं समोर आलं. शिवाय राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातील इंडस्ट्रियल उत्पादनावर गॅसच्या कमतरतेमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपये इतकं नुकसान झाल्याचा अंदाज उद्योजकांनी वर्तवला आहे. आपल्यासोबत CMIचे सचिव आहेत. मी एक्सपोर्टबद्दल बोलतो. कॅलेंडर इयर 2024-25 मध्ये आपण 26,000 कोटीचा एक्सपोर्ट केला होता आपल्या ह्याच्यातनं. तोच कॅलेंडर इयर 25 मध्ये जान टू डिसेंबर आपण 31,000 कोटीचा इकडनं एक्सपोर्ट केला संभाजीनगरमधून. जेव्हा आपण युद्धजनक परिस्थितीमुळे हे करतो, फायनान्शियल इयर 24-25 मध्ये अराऊंड परत 26,000 कोटीचा एक्सपोर्ट झाला होता, जो कॅलेंडर इयरप्रमाणे आपल्याला ग्रोथची एक्सपेक्टेशन होती. पण युद्धजनक परिस्थितीमुळे तो 24,000 कोटीला कमी झालेला आहे. तेवढी त्याच्यात तूट झालेली आहे. किती तूट आहे, किती टक्के तूट आहे आणि किती कोटीचा फटका आहे? हा अराऊंड 11.5% ते 12% तूट आहे आणि 3,000 कोटीचा हा आपल्याला फटका जाणवतो आहे, म्हणजे आपल्या निर्यातीला. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर वाळूज आणि चिखलठाणा इंडस्ट्रीमध्ये 200 लघु उद्योग आहेत. गेल्या महिनाभरात गॅसच्या तुटवड्यामुळे 2 ते 3,000 कोटींचा फटका याला बसलेला असल्याचं मत संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. संभाजीनगर इंडस्ट्रीमधून 27,000 कोटींची निर्यात केली जाते, मात्र यावर्षी ती घटून 24,000 कोटींवर आली. म्हणजेच सुमारे 12% घट यामध्ये झाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका महिन्यात जवळपास 3,000 कोटींची निर्यात झाली नाही. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर अंतर्गत असलेल्या 850 मोठ्या उद्योगांना 7,000 कोटींचा फटका बसला. पुढची बातमी मुंबईतून. मुंबईत चारकोप पोलिसांनी गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला. कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात टेम्पोतून 27 HP गॅस सिलेंडर हे चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी मालाड पश्चिम मधील फिर्यादी नंदकुमार सोनी यांनी तक्रार दाखल केली होती. तांत्रिक तपास आणि CCTVच्या मदतीनं पोलिसांनी नालासोपाऱ्यातून 32 वर्षीय सराईत आरोपीला अटक केली. गुन्ह्यात वापरलेला टेम्पो आणि काही सिलेंडर जप्त करण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल याचा शोध घेतला जातोय. आरोपीवर यापूर्वीही 60 पेक्षा अधिकचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्यानं केटरिंग व्यवसाय संकटात सापडला. एप्रिल, मे आणि जून या लग्नसराईच्या काळात केटरिंगच्या ऑर्डर घेतल्या जात नसल्यानं व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. लग्न कार्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नपदार्थांच्या तयारीवर मोठा परिणाम होत असून अनेक केटरर्स अडचणीत आलेत. काही ठिकाणी हॉटेल आणि केटरिंग व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाकडी शेगड्यांचा वापर केला जात असला तरीही लाकूड महाग आणि अपुरं पडतंय. यासाठी सरकारनं किमान लग्नाच्या ऑर्डरसाठी तरी व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केटरिंग व्यावसायिकांकडून करण्यात येते.
वो शादी का बुकिंग हम नहीं ले रहे, ऑर्डर वगैरह कुछ नहीं ले रहे, रोज की बुकिंग आ रही है। आगे के जो ये अप्रैल है, मई वगैरह सब हर महीने की बुकिंग आ रही है हमारे पास। हम ग्राहक को डायरेक्ट मना कर रहे हैं, गैस के कारण हम तकलीफ है और लकड़ी के ऊपर हम लोग काम चला रहे हैं। हमारे भारत सरकार से यही हमारा निवेदन है कि ये गैस चालू करे, कुछ ना कुछ कैटरिंग के लिए चालू करो। हमारे शादी पार्टी के कैटरिंग का हम रुके नहीं और लेबर का क्या है पूर्ता हो सके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।